रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी घेतली मुख्याध्यापक केंद्र प्रमुखांची बैठक. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजनांवर देणार भर. पोलादपूर तालुका हा दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचवावी या उद्देशाने पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार रोजी मुख्याध्यापक केंद्र प्रमुखांची आढावा बैठक आयोजित केली. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, प्रभारी गटविकास अधिकारी उदयसिंग साळुंखे, गट शिक्षणाधिकारी विजय काणेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री भगत, सर्व केंद्र प्रमुख, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, अनुदानित व विनाअनुदानित इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोरील अडचणी तसेच काही शाळा विद्यार्थी संख्या कमी झाल्याने बंद पडण्याची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर, MPSC, UPSC यासह भविष्यातील गरज ओळखून संगणक आणि टेक्निकल दर्जाचे शिक्षण देता येईल का याबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती अविनाश शिंदे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया शिक्षक आहेत. शिक्षकांची गुणवत्ता, प्रभावी अध्यापन आणि सक्षम शिक्षण व्यवस्था यामुळे तालुक्याची शैक्षणिक प्रगती शक्य आहे. त्यात शिक्षकांनी सहकार्य करावे. हलगर्जी करणाऱ्या शिक्षकांकडेही बारीक लक्ष आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनीही शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध सूचना मांडल्या. या बैठकीमुळे पोलादपूर तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक बळ मिळेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.